स्वयंप्रेरक सादर करीत आहे प्रवास गीतेचा शोध स्वतःचा भाग क्रमांक 85 अध्याय क्रमांक 5 श्लोक क्रमांक 13 ते 15. आपले आदर्शस्थान छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांना वंदन. आपलं ब्रीद वाक्य, ऑल पॉवर इज विदिन यू, यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. भगवंताचं स्मरण करूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. ओम श्री परमात्मने नमः. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्याविषयी कृतज्ञता आणि त्रिवार वंदन. आणि आजच्या श्लोकांकडे वळूया. तो संन्यास योग अशा नावाने परिचित असलेला हा 5वा अध्याय. आणि प्रश्न आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अर्जुनाने विचारले, कर्म की ज्ञान, एक काहीतरी नेमकं सांग. आणि त्या अनुषंगानं भगवंत त्याचं विश्लेषण करतो आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे कर्मयोग का महत्वाचा आहे, कसा असला पाहिजे, आणि ज्ञानयोग म्हणजे नेमकं काय किंवा ज्ञान म्हणजे काय. योग याचा अर्थ जोडणं, ते कशाला जोडायचं, कर्म जोडणं, ज्ञान जोडणं या अर्थाने. त्यामुळे हा स्वाभाविक अर्जुनाला पडलेला प्रश्न आहे की बाबा, माझा उद्धार कशाने होईल तेवढं एकदा क्लिअर कट मला कळलं पाहिजे, म्हणून स्पष्टपणे सांग हे की ते. साधारणतः ज्ञान ही करण्याची गोष्ट नाही. म्हणजे ज्ञान करावं लागतं अशातला भाग नाही. ज्ञान म्हणजे जाणणं. ज्याला आपल्याला ती गोष्ट रिअलाइज होते त्याला ज्ञान असं म्हणतात. उदाहरणार्थ, सोन्याचे विविध दागिने आहेत, तर आपण प्रत्येक दागिन्याकडे एक वेगवेगळा दागिना म्हणून पाहत असतो. त्याचे आकार, त्याच्यातली कलाकुसर, नक्षीकाम, अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून. पण ज्या वेळेला आपलं हे मन उन्नत अवस्थेमध्ये आहे, त्याला ज्ञान प्राप्त होतं, त्यावेळेला त्याला कळतं की अरे, दागिना जरी वेगळा असला तरी ते आहे सोनच, परंतु ते वेगवेगळ्या आकारामध्ये मला दिसतंय, पण त्याचं मूळ स्वरूप काय असेल तर ते सोनं आहे. हे एकदा ज्ञान त्याला मिळालं किंवा झालं, मग त्याला एक दागिना देऊन त्या बदल्यात दुसरा दागिना घेतला म्हणून दुःख होत नाही. कारण त्याला माहिती आपण काहीच बदललेलं नाहीये, फक्त आकार बदललेला आहे, त्यातलं नक्षीकाम बदललेलं आहे, डिझाईन बदललेलं आहे, पण सोनं आपलं आहे तसंच आहे. आणि हे ज्ञान असल्यामुळं दुःख होत नाही. पण ज्ञान नुसतं असून उपयोग नाही. म्हणजे मला माहिती आहे हे सोनं आहे, त्याचा उपयोग काय आहे? तर मला त्या सोन्याचं दागिन्यामध्ये कन्व्हर्ट करावं लागेल, तर मला ते उपयोगात आणता येईल, तर मला ते अंगावरती परिधान करता येईल किंवा अन्य काही गोष्टी त्यासाठी करता येतील. आता जर त्या सोन्याला दागिन्यामध्ये रूपांतरित करायचं असेल तर मला काहीतरी कर्म करावं लागेल. त्या सोन्याला वितळावं लागेल, मग त्याचा वेगवेगळ्या आकारामध्ये घालावं लागेल, त्याच्यावर नक्षीकाम करावं लागेल, विविध जे काही कलाकुसर असेल त्याची. म्हणजे मी कर्म केल्याशिवाय माझ्या ज्ञानाचा काही उपयोग नाही. पण ज्ञान हे कर्मावरती अवलंबून नाही, हेही तितकंच सत्य आहे. म्हणजे तो दागिना नसून ते सोनं आहे हे समजण्यासाठी मला त्याचा पहिला दागिना बनवा. अच्छा, मग आता हे दागिना झाला, मग परत त्याला वितळा आणि परत सोनं करून दाखवा, एवढं काही त्याच्या करण्याची गरज नाही. तर आंतरिक केवळ विचारांच्या नजरेतून किंवा ज्याला आपण अंडरस्टँडिंग म्हणतो, समज, एवढ्या गोष्टीतनं पण आपल्याला समजू शकतं की दोन्ही सोनच आहे. म्हणजे ज्ञान होण्यासाठी कर्म करायची गरज नाही,
पण नुसतं ज्ञान असून उपयोग नाही, कारण ते कर्मामध्ये परावर्तित झाल्याशिवाय त्याचं व्यावहारिक असा उपयोग काही नाही. म्हणून आपण नेहमी जे म्हणत आलो पहिल्या भागापासून, की गीता जरी समजली, तरी ती व्यवहारात उपयोगात आणता यायला पाहिजे. तरच त्या गीतेचा आपल्याला काहीतरी फायदा आहे. नाहीतर नुसतंच ज्ञान होऊन काही उपयोग नाही. मग आता ज्यावेळेला आपल्याला एखादी गोष्ट आपण म्हणतो, की ही मला समजली. म्हणजे आपण थोडक्यात म्हणूया आपल्याला ज्ञान झालं. पण मी जेव्हा ती वापरायला लागणार, तेव्हा मला नेमकं कळेल, की मला किती समजली आहे. खरंच समजली आहे का फक्त मला समजल्यासारखी वाटली आहे? म्हणजे उदाहरणादाखल, की ठीक आहे मला सोनं आहे हे समजलं. पण ऑब्व्हियसली हे सोनं जर माझ्याकडनं कोणी हिरावलं आणि दुसऱ्या कोणाकडे घेतलं, तर मी असं म्हणणार नाही, की "अरे सोनं कुठे गेलंय? सोनं तिथंच आहे. फक्त माझ्याकडचं त्याच्याकडे गेलंय." असं जर मी म्हटलं, तर लोकं मला वेडा म्हणतील. कारण व्यवहारामध्ये माझं असलेलं सोनं कोणीतरी चोरलंय आणि ते स्वतःचं झालेलं म्हणजे त्या व्यक्तीने घेतलंय. तर ती त्याची गोष्ट झाली. तिथे मला त्या ज्ञानाचा काय उपयोग आहे? मला ज्ञानाचा उपयोग कुठे आहे? की जेणेकरून मला त्या गोष्टीमुळं ज्या वेदना व्हायला पाहिजे, तितक्या वेदना होणार नाहीत. मग कर्म तर करायला हवं. आता जर चोरलं असेल कोणी, तर त्याच्यासाठी पोलीस केस करावा लागेल, शोधाशोध करावा लागेल. जे काही त्याच्यासाठी आवश्यक आहे, ते तर करावं लागेल. म्हणजे कर्माशिवाय ज्ञानाचा काही उपयोग नाही. आणि ज्याला कर्म करायला लागतो आपण, त्यावेळेला आपल्याला नेमकं कळतं, की आपल्याला जे समजलंय आपण असं म्हणतो, त्याची खोली तेवढीच आहे, की आणखीन डेप्थमध्ये ती गोष्ट आहे. म्हणजे भाजणं ही जी गोष्ट आहे, ह्याचंही आपल्याला जाण असते. कधीतरी एकदा पहिल्यांदा भाजलं असेल, त्याच्यानंतर गरम वस्तूला हात लावला की भाजतं हे आपल्याला माहिती आहे. पण प्रत्येक भाजण्यामधला त्याची तीव्रता जी आहे ती वेगवेगळी आहे. पण वेदना होणाऱ्या सारख्या आहेत. मग तिथे जर आपण असं म्हटलं, की मला ज्ञान आहे, मला नाही भाजत आहे, ते शरीराला भाजतंय, मी शरीर नाही. असं म्हणून जर करत बसलो तर कसं व्हायचं माझं? म्हणजेच ज्ञान ही जाणण्याची गोष्ट आहे आणि कर्म ही करण्याची गोष्ट आहे. मग आता करायचं की फक्त जाणायचं? आपण जसं म्हणतो की परमेश्वर ही जाणण्याची गोष्ट आहे. कारण परमेश्वर जाणण्यासाठी काही करावं लागत नाही. परमेश्वर ही जाणून घ्यायची गोष्ट आहे. त्याचं लॉजिक, त्याचा तर्क किंवा त्याचे सगळे संदर्भ या गोष्टी समजल्या की परमेश्वर समजतो. म्हणजे थोडक्यात परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे. आता निर्गुण निराकार म्हणजे काय? तर बाबा निर्गुण म्हणजे हे असं, निराकार म्हणजे असं. कळलं मला. पण ते कसं व्यवहारात कसं वापरायचं? नाही कळलं. म्हणून अर्जुनाला हा पडलेला प्रश्न हा अत्यंत स्वाभाविक आहे आणि जो खरंच सिरियसली समोरच्याचं ऐकतोय, त्याला हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे, की ज्ञान की कर्म? काय केल्याने माझं नेमकं साध्य जे आहे, ते मला सिद्ध होईल? मी जे काही ठरवलंय मला हे मिळवायचंय आयुष्यामध्ये, तर ते काय केल्याने माझ्या आयुष्यात घडणार आहे? म्हणून भगवंत त्याची फोड करून सांगतोय, की कशाप्रकारे हे कर्म जे करायचंय, तो कर्मयोग असला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं आत्तापर्यंत त्यांनी हे 12 श्लोक जे आहेत ते सांगितले. 12व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं, की निष्काम जो कर्म करतो, असा जो कर्मयोगी आहे, तो सर्व पदांनी शांतता, मनःशांती, मोक्ष ज्या काही उच्चतम गोष्टी आहेत त्याला प्राप्त होतात. आणि जो असं करत नाही, तो मात्र ह्या कर्माच्या बंधनात अडकतो. आता ह्याचं थोडंसं विस्तारीकरण करताना हा 13वा श्लोक भगवंतांनी सांगितलाय. सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन्. की असा जो वशी म्हणजे ज्याला त्याचं अंतःकरण जे आहे, मनातले विचार, भावना, बुद्धी ह्या वश आहेत म्हणजे त्याच्या कंट्रोलमध्ये आहेत. असा जो आहे, देही म्हणजे पुरुष म्हणजे व्यक्ती, न कुर्वन काहीही न करता, न कारयन काहीही न करविताच म्हणजे ॲक्टिव्ह पण नाही आणि पॅसिव्ह पण नाही कुठल्याच नाही.
नवद्वारांनी युक्त असं आपलं जे शरीर आहे, पुरे या घरामध्ये सर्व कर्म आणि सर्व कर्मांचा मनसा मनाने संन्यस्य त्याग करून सुखम आनंदपूर्वक असते राहतो. ज्याच्या विचार भावना हे जे अंतःकरण आहे, मन बुद्धी चित्त अहंकार, हे ज्याच्या कंट्रोलमध्ये आहे, असा जो व्यक्ती आहे की ज्याला ज्ञान झालेलं आहे, असा व्यक्ती जेव्हा कुठलंही कर्म करतो, तर तो सगळी कर्म करून सुद्धा या शरीरामध्ये जे राहतोय तो, तर त्या सर्व कर्मांचा तो मनाने त्याग करून आनंदी जीवन जगतो. असं शब्दशः त्याचा अर्थ. आता इथे स्पष्टपणे भगवंत असं म्हणतोय, ही जाणण्याची गोष्ट आहे. मनाने त्या गोष्टीचा त्याग करायचा. आता मनाने त्याग करायचा म्हणजे काय? तर विचारांच्या लेव्हलवरती, अंडरस्टँडिंग लेव्हलवरती. आपण जरीही काहीही कर्म करत असलो, कर्म करायचीच आहेत. कर्मापासून कुठेही आपल्याला बाजूला जायचं नाही. पण मनाच्या स्तरावरती, आतमध्ये, आंतरिक जाणीवेच्या लेव्हलवरती हे सातत आपल्याला सांगत राहायचंय, की जे घडतंय हे बाह्य स्तरावरती आहे. हे घडवणारा जो आहे, हा आतमध्ये निवांत आहे. जे ओरिजिन आहे, ज्याच्यामुळे हे सगळं घडतंय, तो अतिशय शांत आहे. तो सुखी आहे, आनंदी आहे. पुन्हा मागच्या वेळेला आपण जे उदाहरण घेतलं ते अगदी थोडक्यात सांगेल, कारण तुम्हाला आता ते माहिती झालेलं आहे. टीव्हीची स्क्रीन आणि त्याच्यावरचं पिक्चर. जेव्हा मला याची जाणीव होते, की टीव्हीच्या स्क्रीनवरती दिसणारे जे जे काही म्हणून आहे, ते सगळं टीव्हीची स्क्रीनच आहे. टीव्हीच्या स्क्रीन शिवाय तिथं काहीच अस्तित्वात असू शकत नाही. त्याच्यावरचे ऍक्टर, ऍक्ट्रेस, झाडं, पानं, फुलं, प्राणी, अजून काय त्याच्यामध्ये असेल, हे सगळं जे काही दिसतंय, हे केवळ स्क्रीन आहे. याची एकदा मला जाणीव झाली, मग पिक्चर बघताना मला त्याचा आनंद येतो, पण पिक्चर संपल्याने दुःख होत नाही. कारण स्क्रीन शिवाय पिक्चर नाही, म्हणजे ते जे काही चित्र दिसतंय त्याच्यावरती आपल्याला, हे त्या टीव्हीच्या स्क्रीन शिवाय अस्तित्वातच असू शकत नाही, ह्याची मला पूर्ण जाण आहे. तसंच या स्क्रीनच्या जागेवरती आपल्या स्वतःमधली ऊर्जा, चैतन्य, जाणीव, आत्मा, त्याला जे नाव आपण देऊ ते, हे त्या स्क्रीनच्या जागेवरती ठेवा आणि त्या स्क्रीनवर मनात येणारे विचार, भावना, शरीराकडनं केली जाणारी कृती, हे सगळं जे आहे, हे त्या स्क्रीनवरती घडतंय. जेव्हा मला ह्याची जाणीव होईल किंवा ज्ञान होईल, हे सगळं घडवणारा तो आतमध्ये बसलेला आत्मा अथवा चैतन्य आहे, त्यावेळेला बाहेर कितीही काही घडत असलं, तरी आतला जो तो आहे स्क्रीन, ती कधीच विचलित होऊ शकत नाही. बरं, बाहेरचं शरीर संपलं, विचार संपले, भावना संपल्या, म्हणून काही फरक पडेल का? तर ज्याला ज्ञान आहे, त्याला काहीच फरक पडणार नाही, कारण तो म्हणेल स्क्रीन तिथंच आहे. पिक्चर बंद झालाय, लाईट गेलेली आहे किंवा टीव्ही बंद केलेला आहे, स्क्रीन कुठंच गेलेलं नाही. म्हणून असा जो व्यक्ती आहे, ज्याचे मन, अंतःकरण जे आहे, मनातले विचार आहेत, भावना आहेत, ह्या नियंत्रणामध्ये आहेत. त्या धावत नाहीयेत मन हवं तशा. या ज्ञानाच्या दोराने बांधून ठेवलेले आहेत. तो चिरंतन सुखी आहे.
म्हणून आपल्याला आपलं फक्त अंडरस्टँडिंग वाढवायचं आहे. एकदा मला कळायला लागलं, की माझं नेमकं अस्तित्व काय आहे? आपल्यावरती अनेक संस्कार झालेले आहेत. अनेक जन्मांचे संस्कार आहेत. अनेक जन्मांचे कर्मबंधनामध्ये आपण आहोत. त्यामुळे आपल्या आयुष्यात चांगलं, वाईट, स्वभावामध्ये चांगलं, वाईट सगळं आहे. कोणीही व्यक्ती इथं परिपूर्ण नाही. या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, ते स्क्रीनवरचं चित्र आहे. पण मी, जे माझं मूळ स्वरूप आहे, ते म्हणजे ते चैतन्य आहे. मला तिथे त्या चैतन्याकडे जायचंय, असं जर मी म्हटलं, तर जाता येईल का? काय वाटतं? की मला ह्याची जाणीव झाली, की मी म्हणजे ते चैतन्य आहे. आता मला माझ्या त्या चैतन्याकडे जायचं आहे, असं जर मी म्हटलं, तर जाता येईल का आपल्याला? काय वाटतं तुम्हाला? ओके. नो. अजून बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? ओके. सुधाताई म्हणतात नो. अर्चनाताई म्हणतात नो. बरं. का नाही जाता येणार बरं? माईक अनम्यूट करून सांगितलं तरी चालेल. हॅलो. हम्म. आता आपल्यापासून आपल्यापर्यंत जायला असं वेगळं काय करायला लागत नाही. ओके. काय लिहिलंय? मी जर चैतन्य आहे तर मग शोध कसला? राईट. म्हणजे थोडक्यात आपण जर विचार केला, की मला माझ्या डाव्या हाताकडून माझ्या उजव्या हाताकडे प्रवास करायचा आहे, तर करता येईल का? काय करायची गरज आहे? डावा पण माझा आहे, उजवा पण माझाच आहे. मीच माझ्यापासून परत प्रवास कसा करू? कारण प्रवास करायचा असेल, कुठून सुरुवात करून कुठेतरी पोहोचायचं असेल, तर त्यासाठी 2 बिंदू असणं आवश्यक, म्हणजे 2 ठिकाणं असणं आवश्यक आहे, की इथून इथपर्यंत जायचं आहे. पण जर एकदा मला ह्याची जाणीव झाली, की मी म्हणजेच ते स्क्रीन किंवा चैतन्य आहे, तर मला कशाला कुठं जायची गरज आहे? म्हणून भगवंत इथे म्हणतोय, की अंडरस्टँडिंग लेव्हलवरती, मनाच्या स्तरावरती, बुद्धीच्या स्तरावरती, मला तसा कसा शब्द घ्यायचा आहे तो बघा तुम्ही. अंडरस्टँडिंग लेव्हलवरती हे कळलं पाहिजे, की काय आहे. स्क्रीन आहे असं मला कळलं म्हणून काही माझा पिक्चर बघण्यामधला इंटरेस्ट कमी होत नाही. उत्तम प्रकारे पिक्चर पाहता येतो. पिक्चरमधले ज्या काही भावभावना असतील त्यानुसार मला रिॲक्ट पण होता येतं. पण मला ह्याची जाणीव असल्यामुळे, की ते स्क्रीन आहे, पिक्चर नाही रिअलमध्ये. त्यामुळे मला कशाचंही दुःख होत नाही किंवा ते क्षणिक जे काही आहे तेवढ्यापुरतं इन्व्हॉल्वमेंट ती तेवढीच असते. त्याचा कुठेही माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये त्याचे पडसाद नाही उमटले पाहिजेत. कारण मला माहिती आहे ते सगळं स्क्रीन आहे. बरं, त्या स्क्रीनमध्ये सिंपल भाग आहे. आता स्क्रीन म्हणून स्वतंत्र आहोत का? असा ज्याला विचार करावा लागेल. पुन्हा हे अंडरस्टँडिंग लेव्हलवरती समजून घ्यायचं, की नेमकं भगवंताला इथे काय म्हणायचं. तर तुम्हाला पुढचा 14वा आणि 15वा श्लोक अधिक क्लिअरली समजेल, की स्क्रीन म्हणून तरी माझं स्वतंत्र अस्तित्व आहे का? म्हणजे स्क्रीन असं म्हटलं, की सपोज एखादा समोर सीरियल चालू आहे कुठलीतरी. त्याच्यात 3-4 कॅरेक्टर आहेत. तर स्क्रीनला असं जर विचार करायचा आला, की ह्या 3-4 पैकी मी कुठलं कॅरेक्टर आहे? तर स्क्रीनच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं, तर ते 4ही कॅरेक्टर म्हणजे स्क्रीनच आहे. कारण स्क्रीनशिवाय त्या चौघांचंही अस्तित्वच नाही. पण पाहताना आपल्याला काय दिसतं? 4 वेगवेगळ्या गोष्टी तिथे आहेत. वेगवेगळे कॅरेक्टर आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तसंच चैतन्य म्हणून आपण प्रत्येकाकडे जर स्वतंत्र पाहायचा विचार केला, तर ते शक्य आहे का? ते रिअल आहे का? अजिबात नाही. कारण चैतन्य म्हणून असं वेगवेगळं असूच शकत नाही. म्हणून प्रत्येकामध्ये असलेलं चैतन्य, जड जीवांमधलं आणि निर्जीवामधलं सुद्धा. कारण कुठलीही गोष्ट ही चैतन्याशिवाय, एनर्जीशिवाय एक्झिस्टच करू शकत नाही. हे विज्ञानही आपल्याला सांगतं. विज्ञानाच्या दृष्टिकोनातनं जर पाहिलं तर संपूर्ण जग ते फक्त 2 गोष्टीमध्ये मांडतं. एक म्हणजे एनर्जी, दुसरं म्हणजे मॅटर. हे एनर्जी आणि मॅटरचं प्रपोर्शन सुद्धा त्यांनी मांडलेलं आहे.
सो जेवढी जेवढी एनर्जी आहे त्याच्यानुसारच मॅटर आहे. सो एवढ्याच 2 गोष्टीमध्ये अख्खं जग संपतं विज्ञानाच्या दृष्टिकोनातून. ज्याला आपण प्रकृती, माया आणि पुरुष, जो सांख्ययुगामध्ये आपण पाहिला भाग, की परमेश्वर आणि माया एवढंच काय ते विश्वामध्ये अस्तित्वात आहे. पण त्याही पुढे जाऊन जर आपण विचार केला, की असं स्क्रीन म्हणून स्वतंत्र अस्तित्व पाहता येईल का? तर नाही पाहता येत मला. तर सगळे जे स्क्रीन आहेत ते एकच आहेत. फक्त मला दिसताना त्या वेगवेगळ्या स्क्रीन दिसतात. आणि सगळ्याचं मेकॅनिझम सेम आहे. सगळीकडनं घडणारी गोष्टच एक आहे. म्हणून प्रत्येकामध्ये असलेलं चैतन्य हे एकच आहे, सारखं पण नाही. सारखं व्हायला 2 गोष्टी असायला पाहिजेत, तर आपण त्याचं कंपॅरिझन करू शकतो, की हे पहिल्यासारखंच आहे, असं म्हणायला वाव आहे. पण हे एकच आहे म्हणून ते सारखं आहे असंही म्हणजे प्रत्येकामध्ये असणारं चैतन्य सारखं आहे, असा शब्दप्रयोग आपल्या भारतीय अध्यात्मशास्त्रामध्ये कुठेही केलेला नाही. त्यांनी सांगितलं, की संपूर्ण ठिकाणी चैतन्य एकच आहे. आपल्या सगळ्यांना ती ज्ञानेश्वर माऊलींची आणि रेड्याची गोष्ट परिचित आहे, की माऊलींनी जेव्हा हा सिद्धांत मांडला, की वेद असं सांगतात आणि हे सत्य आहे. आता बघा, मी ही गोष्ट सांगणं आणि ज्ञानेश्वर माऊलींनी गोष्ट सांगणं ह्यातला जो फरक आहे, जो आपण ह्या श्लोकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा समजून घेऊया, की माऊली सुद्धा तीच गोष्ट सांगतात आणि मी सुद्धा तेच गोष्ट एक्सप्लेन करून सांगतोय, की चैतन्य एकच आहे. आता असं झाल्यानंतर सामान्य जो जीव आहे, हा काउंटर करेल, की जर हे एकच आहे, तर तुझ्यात आणि माझ्यात फरक कसा काय? तर तू हे सिद्ध करून दाखव, की एकच आहे. आता जर मला असा प्रश्न विचारला, की हे सिद्ध करून दाखव, की दोन्ही चैतन्य एकच आहे. तर मी म्हणेल, "नाही बाबा, मी विचारांच्या लेव्हलवरती, शब्दांच्या लेव्हलवरती हे सांगू शकतो." माऊली म्हणले, "थांबा. प्रयोग करून सिद्ध करून दाखवतो." आणि म्हणून ती रेड्याची गोष्ट आहे. म्हणून आपण जे दरवेळेला म्हणतो, की ज्ञान हे सद्गुरूंकडून घ्यावं. कारण सद्गुरूंना शाब्दिक ज्ञान नसतं, सद्गुरूंकडे अनुभव असतो. त्यांनी ती गोष्ट अनुभवलेली असते आणि त्या अनुभवातून ते सांगत असतात. म्हणून सद्गुरूंचं श्रेष्ठपण हे त्यासाठी महत्वाचं आहे. जेव्हा आपण एखाद्याला जाणकार म्हणतो, तो जाणकार कोणत्या लेव्हलवरचा आहे? की बाबा त्याचं शाब्दिक ज्ञान चांगलं आहे, त्याचं वाचलेलं ज्ञान प्रचंड आहे आणि दुसरा जो भाग आहे, त्यांनी स्वतः अनुभवलेलं आहे. माऊलींसारखी जी व्यक्ती आहे, ज्यांना आपण संत, श्रेष्ठ, सद्गुरू या व्याख्येमध्ये बसवतो, ह्यांनी ते अनुभवलेलं असतं, म्हणून ते आपल्याला त्याची अनुभूती, जे त्यांनी जे अनुभवलेलं आहे, ते आपल्याला सुद्धा अनुभवून देऊ शकतात. म्हणून सद्गुरूंचे पाय धरायचे असतात. मी जे अनुभवलंच नाही, त्याचा अनुभव मी तुम्हालाही देऊ शकत नाही. हा फरक आपल्याला व्यवहारात कळला पाहिजे. की आपण जेव्हा कोणाच्याही व्यक्तीच्या आहारी जातो, त्यावेळेला त्यांनी काय अनुभवलंय, आपण त्याच्याकडनं तेवढंच घेऊ शकतो, जेवढं त्याच्याकडे आहे. माझ्याकडे जर खिशात ₹10च असतील आणि तुम्ही मला जर ₹100 मागत असाल, तर मी 10च रुपये तुम्हाला देऊ शकतो. ₹90 मी नाही देऊ शकत. पैशाचं सोंग आणता येत नाही म्हणतात तसं. अनुभवांचं सोंग आणता येत नाही. आणि मग ज्यांच्याकडे अनुभव नसतो, त्यांना जेव्हा असा काउंटर केला जातो प्रश्न, त्यावेळेला ते थैथयाट करायला लागतात. कारण त्यांच्याकडे नाहीच आहे काही दाखवायला, तर ते सांगणार कसं? शाब्दिक कितीही मी तुम्हाला सांगेल, परमेश्वर असा आहे आणि तसा आहे, तसा आहे. दाखवा म्हटलं की कुठं दाखवता येतं? जसं विवेकानंदांनी त्यांच्या गुरूंना, जेव्हा त्यांनी गुरु मानलं नव्हतं, रामकृष्णांकडे आले. रामकृष्णांनाही तोच प्रश्न विचारला, या अगोदर त्यांनी अनेकांना विचारला होता, की "तुम्ही देव पाहिलाय का?" आणि प्रत्येकाने त्याला हे उत्तर दिलं, "बाबा मी देव पाहिलेला नाहीये, पण ज्यानी पाहिलाय तो व्यक्ती मला माहिती आहे." असं त्यांच्या कॉलेजच्या प्रोफेसरनी सांगितल्यानंतर विवेकानंदांना फार आश्चर्य वाटलं, कारण आजवर त्यांना असं कोणी म्हटलं नव्हतं, की कोणीतरी एक देवाला पाहिलेलं आहे आणि तो व्यक्ती मला माहिती आहे. आजवर तर सगळ्यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली होती. पण ज्यावेळेला ह्या प्रोफेसरनी सांगितलं, की "नाही, मला असा व्यक्ती माहिती आहे, ज्याने देव पाहिलाय, मी ते सांगू शकतो, पण मी नाही पाहिला." म्हणून विवेकानंद जे आहेत, म्हणजे तो नरेंद्र जे आहे, तो त्या रामकृष्णांकडे गेला आणि सेम प्रश्न घेऊन गेला होता, की "तुम्ही देव पाहिलाय का?" रामकृष्णांनी उत्तर दिलं, "हो, मी पाहिलाय. जसा मी तुला पाहतोय,
तितक्याच खऱ्यापणाने मी देव पाहिलाय. म्हणजे काय? जसं मी तुला अनुभवतोय, की तू समोर आहेस, तुला हात, पाय, कान, नाक, डोळे जे काही दिसतंय, माझ्या इंद्रियांनी, ह्यांनी सगळं जे मी अवगत करतोय, तसाच मी देव पाहिलाय. आणि ह्या उत्तरानंतर नरेंद्र जो आहे तो गडबडला. आणि मग आता हे ज्याला सिद्ध करायची वेळ आली, त्या रामकृष्णाने त्यांना त्याची अनुभूती दिली आणि मग नरेंद्रचा विवेकानंद व्हायला सुरुवात झाली. कारण ती स्वतः अनुभूती घेतल्यानंतर जो बदल होतो, हा क्षणात होतो. म्हणून तुम्ही जेवढ्या संत परंपरामधल्या किंवा गुरु शिष्यांच्या गोष्टी जर वाचल्या, तर त्याच्यात तुम्हाला समजेल, की हे जे घडतं, हे क्षणात घडतं. म्हणून ज्याला आपण म्हणतो, की दीक्षा दिली गुरूंनी, की गुरूंनी काय त्यांच्या पद्धतीनं ते संक्रमण केलं, शक्ती संक्रमण करणं, शक्तिपात करणं, की त्यांनी जे अनुभवलेलं आहे, जे त्यांचं आहे, ते आपल्याला देतात. मग आता एवढं त्यांनी मिळवलेला जो अनुभव आहे, तो समोरच्याला द्यायचा म्हणल्यावर त्याला तेवढी त्याची योग्यता सिद्ध करून दाखवावी लागते, की मी त्या योग्यतेचा आहे. तेव्हाच ते गुरु जे आहे त्याच्यावरती कृपा करतात. अन्यथा सब घोडे 12 सगळ्यांना समान पद्धतीनं तोललं जातं. आणि मग जसं सगळ्यांसाठी सांगितलं जातं तसंच तुम्हालाही सांगितलं जाईल. हा फरक जो आहे, की भगवंत इथे जे सांगतोय, की मनाच्या लेव्हलवरती हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण ज्ञान ही होण्याची गोष्ट आहे. करायचं काहीच नाहीये. आणि हे जे ज्ञान झालेलं आहे, ते प्रत्यक्षात करायला गेला, तुम्ही कर्म करायला गेला, तुमच्या मागे हा विचार पक्का आहे, की हे सगळं भ्रम आहे. बाहेर जे घडतंय, शरीराने जे घडतंय, मनाने जे घडतंय, ते सगळं भ्रम आहे. हा विचार जर पक्का झाला असेल अनुभवानी, तर आपोआप तुम्ही आतमध्ये आणि जे वर्णन केलेलं आहे, आतमधला जो तो आहे म्हणजेच तो स्क्रीन, तो आनंदात आहे. त्याला काहीही फरक पडत नाही काय चाललंय जगामध्ये. तुम्हाला दुःख होतंय, आनंद होतोय, 4 पैसे आले, 4 पैसे नाही आले, काय जेवायला मिळालं, जेवायला नाही मिळालं. ह्या कशानेही त्या आतल्या चैतन्याला काहीही फरक पडत नाही. असं भगवंताला इथे सांगायचं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी जे म्हणून जे म्हणतात, की ज्ञान ही जाणून घ्यायची असतं. ते काही कोणाला सांगू शकत नाही, दाखवू शकत नाही. का नाही दाखवू शकत? कारण ती तेवढी योग्यता निर्माण होणं गरजेचं आहे. भांडं जर स्वच्छ असेल, तर त्याच्यात चांगलं पाणी ओतण्यात अर्थ आहे. भांडं जर खराब असेल, तर त्याच्यात कितीही शुद्ध पाणी टाकलं, तरी सुद्धा ते गढूळच होणार आहे. म्हणून शुद्ध पाणी वाया घालवण्याच्या आधी बघावं, की भांडं स्वच्छ आहे की नाही. तर तशाच प्रकारे स्क्रीन जर फुटलेली असेल, टीव्हीची स्क्रीन फुटलेली आहे, काहीतरी त्याच्यावर डॉट आलेले आहेत. तुम्ही कितीही चांगला पिक्चर लावून उपयोग आहे का? ते तसंच दिसणार आहे मला. तर तसंच मूळ जे आपल्या मनाच्या भावना आहेत म्हणून जे गेल्या काही भागांमध्ये, श्लोकांमध्ये आपण पाहिलं, की भगवंताने सांगितलं चित्तशुद्धी फार महत्त्वाची आहे, की तुमचा जो विकास आहे, आपण जेव्हा म्हणतो, की आध्यात्मिक विकास होणं अपेक्षित. आध्यात्मिक विकास हा बाह्य जे दिसतायत गोष्टी, त्याच्यामध्ये फार कमी आहे. आणि आतून होणं हे जास्ती गरजेचं आहे. जे शिल्पाताईंनी जो एक विचार मांडला होता दर्शनाचा, तो विषय त्याच पद्धतीने आहे, की आपण ज्याला म्हणतो मी देवाचं दर्शन करून आलो. उत्तम गोष्ट आहे. मग असं देवाच्या दर्शनासाठी आपण विविध ठिकाणी जात असतो. आता हे दर्शन म्हणजे काय, की नेमकं काहीतरी आपण पाहणं आवश्यक आहे. आता पाहायचं, जसं मी त्यावेळेला म्हटलं होतं, की 2 प्रकारे पाहता येतं. एक आपण रस्त्यावरून जात असताना वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या दिसतात, जाहिराती दिसतात, आणखीन काय-काय घडलेल्या गोष्टी दिसत असतात. पण आपण कुठे पोहोचल्यानंतर कोणी आपल्याला विचारलं, "अरे कुठल्या गाड्या? किती गाड्या बघितल्या?" काय माहिती कुठे किती गाड्या बघितल्या? पण ह्याचा अर्थ असा असतो का, की आपण त्या पाहिल्या नाहीत? पाहिलेल्या असतात. पण त्याचं मनावरती कुठल्याही प्रकारे इम्प्रेशन जे आहे, ते काही पडलेलं नसतं. कारण त्याच्यावर विचारच झालेला नसतो. ते आल्या आणि गेल्या. डोळ्यासमोर आल्या, आपण पाहिलं, त्या गेल्यासुद्धा. पण जर त्याच्यामध्ये एखादी विशिष्ट गाडी असेल, काहीतरी गोल्डन कलरची कार आहे, अजून काय Lamborghini आहे, आणखीन कुठलातरी वेगळा काहीतरी प्रकार आहे, हटकेच काहीतरी आहे, एखादी जाहिरात काहीतरी वेगळी होती, तर माझं त्याच्याकडे लक्ष जातं. मी जाणीवपूर्वक पाहतो आणि मग ती गोष्ट माझ्या लक्षात राहते. म्हणजे पाहण्यामध्ये सुद्धा फरक आहे. मग आता ज्याला मी देवाचं दर्शन करतो, असं ज्याला म्हणतो, त्याला देवाचं दर्शन कसं करू शकतो? मुळात देव ही आपल्यासारखी आपल्याला जसं डोळ्यांनी दिसतात, तसं देवाचं स्वरूप आहे का?
तर नाहीये. देव, परमेश्वर, ईश्वर ही जी कल्पना आहे, ही आपण आपल्या सोयीसाठी, कारण आपल्याला ते निर्गुण तत्व जाणवू शकत नाही. म्हणून काहीतरी सगुणाचं स्वरूप समोर असलं पाहिजे. म्हणून आपण फोटो, मूर्ती हे सगळं ठेवत असतो. देवघरात आपण मूर्त्या ठेवतो. हे सगळ्यामागचं कारण काय? की आपण त्या निमित्तानं आजूबाजूला ज्या 10 गोष्टी असतील, त्या न पाहता जे काही ते देवाचं स्वरूप आपल्यासमोर दिसतंय, फोटो अथवा मूर्ती किंवा आणखीन काही असेल, तर त्याच्याकडे पूर्ण लक्ष केंद्रित करतो आणि लक्ष केंद्रित केल्यानंतर मग त्याच्या मनावरती जे छाप उमटणार आहे, त्याच्याने आपल्याला ते लक्षात राहतं किंवा दृश्य होतं. आता जर परमेश्वर हा सगुण किंवा आपल्यासारखा नाहीच, जर आपल्यासारखा नाही, तर आपल्यासारख्या बाह्य इंद्रियांनी, डोळ्यांनी, कानांनी किंवा आणखीन कशाने ती पाहण्याची गोष्टच नाही. म्हणजेच परमेश्वराचं दर्शन घेणं म्हणजे आंतरिक जी आपली इंद्रिय आहेत, त्यांनी ते दर्शन होणं गरजेचं आहे. मग आंतरिक ज्याला दर्शन होईल, याचा अर्थ काय होणार? आपण आतून बदलायला लागतो. मला मग बाहेरून मिळणाऱ्या आनंदाची आवश्यकताच वाटत नाही. कारण मी दर्शन करून आलोय, तर मला आतमध्ये माझे डोळे बंद करता क्षणी तो देव दिसायला लागला. मी कशाला धावाधाव करेल बाहेरच्या गोष्टींसाठी? मी बाहेरच्या गोष्टी करणार नाही असं म्हणत नाहीये. आपण देवाच्या दर्शनाला जातो, जायला पाहिजे. का? तर मला ते प्रतीकाची आवश्यकता आहे. समोर काहीतरी असणं आवश्यकता आहे. कधीपर्यंत? पहाडे पाठ होईपर्यंत ते रोज 10 वेळा लिहा, 5 वेळा लिहा हे सांगावं लागतं. आता तुम्हाला इतके पाढे पाठ आहेत. आता जर मी तुम्हाला सांगितलं, "नाही, नाही, पण रोज लिहायलाच पाहिजे." रोजचा क्रम आहे ना आपल्या इतक्या वर्षापासून आपण आता लिहायला तुम्ही म्हणाल, "मी मूर्ख आहे. आता झाले ना पाठ, आता कशाला लिहायला पाहिजे?" म्हणजे ते पाठ होईपर्यंत मला ते करणं गरजेचं आहे. एकदा झाल्यानंतरची काय आवश्यकता आहे का? नाही. म्हणून मला ते भगवंताचं दर्शन व्हावं म्हणून रोज-रोज हे करावं लागेल. पण रोज-रोज करताना जर हे आंतरिक काहीच घडत नसेल, तर मी रोज कितीही काही केलं तरी काही फरक पडणार नाही. मग केवळ माझ्या डोळ्यांनी जसं मी गाडी पाहतो, अ, जेवण पाहतो, आणखीन काय टीव्ही पाहतो, हे जसं पाहतो, तेवढंच मी देव पाहतो. या देवाचं दर्शन करतो. या पलीकडे काहीही घडत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं, की जेव्हा तीर्थक्षेत्री आपण जातोय, कशाला तीर्थक्षेत्री जायचं? तिथे जाऊन फक्त कातडी झिजवायची. ह्याच्या पलीकडे काही होत नाहीये. कारण ते त्या प्रकारे दर्शन होत नाही. त्यांचं काही तीर्थक्षेत्राला जाऊ नका असं म्हटलेलं नाही. पण कृती काय घडते? आणि म्हणून मग त्याने सांगितलं, की ठाईचं बैसोनी करावे एकीचित्त आवडी अनंत आळवावं. की एवढं सगळं करण्यापेक्षा एका जागेवर शांत चित्ताने बसा आणि तुमच्या आतमध्ये असलेला तो परमेश्वर आहे, ती जी स्क्रीन आहे, त्याचा अनुभव घ्या. आता अनुभव घ्या म्हणजे काय? मनाच्या स्तरावर, जाणीवेच्या लेव्हलवर. समजला विषय? मग आपण पुढच्या 14व्या आणि 15व्या श्लोकाकडे जाऊया. माऊली याच्यावरती या श्लोकावरती विवेचन करताना म्हणतात, जैसा फळाची ये हावे, तैसे कर्म करी आघवे, मग न कीजेचे येणे भावे उपेक्षिजो. तो जयाकडे वासू पाहे, तेवती सुखाची सृष्टी होय, तो म्हणे तेथ राहे महाबोधू. की एकदा ही जाणीव झाल्यानंतर तो सगळं काही करतो, पण त्याला हे माहिती असतं की करणारा मी नाहीये. कळला विषय? जाऊया पुढे. शुभांगी, ते काय नाही समजलं, परत एकदा सांगा बरं. सर मला काहीच नाही समजलं दादा. कशाबद्दल? आत्ताच्या दर्शनाच्या बद्दल का काय? हो दर्शनाच्या बर. आपण दर्शन करतो म्हणजे काय करतो? त्या देवाकडे पाहतो, डोळे भरून पाहतो, नमस्कार करतो, लोटांगण घालतो, जे काय असेल. या प्रकारे केलं की आपण काय म्हणतो? दर्शन झालं. पण हे दर्शन कशाने झालं? बाह्य इंद्रियां म्हणजे डोळ्यांनी केलं, हात जोडले, हातांनी केलं. पण परमेश्वरी अशी, आता उदाहरण दाखल घेऊया, की तुमची एखादी जिवलग मैत्रीण आहे. ठीक आहे? एक्स नावाची एक मैत्रीण आहे तुमची आणि ती तुम्हाला भेटली. आणि तिने तुम्हाला फक्त हाय केलं आणि ती तिच्या मार्गाला गेली आणि तुम्ही तुमच्या मार्गाला गेला. तर तुम्हाला आनंद काय होईल? की अरे वाह! माझी मैत्रीण दिसली बरं का मला. भेटली नाही, दिसली मला. ठीक आहे? तेवढ्या क्षणिक आनंद होईल. तुम्ही असं म्हणाल का, आज मला माझ्या मैत्रिणीचं दर्शन झालं.
आपल्या बोलीभाषेमध्ये आपण असंच म्हणतो. म्हणजे काय, आज मला ती दिसली. बरोबर आहे? थोडक्यात. अगदी व्यावहारिक भाषेमध्ये घेईन. पण तीच मैत्रीण तुम्हाला आज भेटली, तुमच्याशी गप्पा मारल्या, तुमच्या बऱ्याच गोष्टींच्या गप्पा झाल्या, अगदी जुन्या आठवणी निघाल्या आणि असं 1 तास, 2 तास तुम्ही गप्पा मारल्या आणि मग तुम्ही दोघंही आपापल्या मार्गाला गेलात. तर दोघांपैकी कुठल्या गोष्टींनी जास्ती परिणाम तुमच्यावरती होईल? पहिल्या भेटीचा का दुसऱ्या भेटीचा? दुसऱ्या भेटीचा. का दुसऱ्या भेटीचा झाला? कारण मन सुखावलं ना त्याच्यात बोलून, शेअर करून, म्हणजे भेटली कसं ना ती. कसं काय सुखावलं मन? पहिल्यामध्ये पण ती दिसली होती ना मग. तुम्ही हाय हॅलो केलं. ती फक्त दिसली होती ना जरा, बोलली नाही, काही हे हां, नाही. हां. बरोबर. मग दुसऱ्यामध्ये काय झालं? बोलली ती, त्याच्याशी तिने आपलं जे काही सुख-दुःख असेल ते शेअर केलं, आपण आपलं केलं. ते बरोबर. चांगलं वाटलं. आता तुम्ही जे सुख-दुःख शेअर केलं, तुमच्या आठवणी शेअर केल्या, हे सगळं जे केलं, हे तुमच्या डोळ्यांनी शेअर केलं, नाकाने शेअर केलं, कानांनी शेअर केलं, त्वचेने शेअर केलं, का जिभेने शेअर केलं? यातलं मनाने. काय यातलं कशा म्हणजे बाह्य कुठल्याच गोष्टींनी केलं नाही ना? नाही. बाह्य गोष्टींचा उपयोग केला म्हणजे तिला हां. पाहण्यासाठी तुम्हाला डोळ्याची गरज आहे, बोलण्यासाठी तुम्हाला तोंडाची गरज आहे. गरज आहे. पण घडलं हो. कुठून? आतून घडलं. मनातून आतून. बोलत होता ना तुम्ही. हो. मग जेव्हा आतून घडतंय, त्यावेळेला तुम्हाला जास्ती आनंद झाला पहिल्यापेक्षा. हो. तसंच भगवंताचं दर्शन फक्त डोळ्यांनी म्हणजे बाहेरून होत असेल, तर आपल्याला फक्त देव पाहिल्याचा एक फील येतो. अच्छा मी आज गेलो, देव पाहिला, छान वाटलं मला. देवाची मूर्ती अशी होती, देवाची तसबीर अशी होती किंवा अन्य काय असेल ते असेल. ते असं होतं. मला हे कळलं, छान वाटलं मला. पण बाहेर आल्यानंतर माझ्यात काही फरक झालाय का? नाही. काही ना विचारात फरक आहे. मला आतून काही फीलिंग होत नाही. काही होत नाहीये. कारण आतून काहीच घडलेलं नाहीये ना. पण तेच मी देवाच्या दर्शनाला गेलो. पुन्हा तेच केलं. डोळ्यांनी पाहिलं, हात जोडले छानपैकी. पण आता मी आतून, की "अरे वाह! देवा किती छान झालं मला तू भेटलास, हे झालं." काय जे असेल ते. आतून फीलिंग व्हायला लागलं. म्हणजे काय झालं, देव आतमध्ये पाहायला लागला तुम्ही. आत एक्सपिरियन्स करायला लागला देव. त्यावेळेला तुम्ही जेव्हा बाहेर याल, त्यावेळेला अतिशय एक भारावलेल्या अवस्थेमध्ये असाल, की आज खूप छान वाटलं, देवाचं दर्शन झालं, स्वामींचं दर्शन झालं, दत्तगुरूंचं दर्शन झालं किंवा कुठल्या तीर्थक्षेत्री गेलो असेल, तिथलं दर्शन झालं. हे आतून घडल्यामुळं घरी येईपर्यंत तुम्ही एक वेगळ्या भावनेमध्ये असाल. बरोबर आहे? हो. मग आता सांगा बरं, पहिलं दर्शनामध्ये चांगला फायदा होता का दुसऱ्या? दुसऱ्याच. दुसऱ्या. मग त्यालाच दर्शन असं म्हणायचं, कारण भगवंत ही बाहेर शोधण्याची गोष्टच नाही. बाहेर त्याच्या प्रतीकांची आवश्यकता आहे, कारण तो आतला दिसत नाहीये म्हणून बाहेर काहीतरी असलं पाहिजे. त्याच्याकडे बघून आपल्याला लक्षात येतं, अरे आतमध्ये पाहायचंय. मग आतलं म्हणजे आपण जे म्हणतो, की मनातलं जे गुज आहे माझ्या मनातल्या ज्या भावना आहेत, त्या भगवंतापुढे मोकळ्यापणाने मांडता येतात. कारण त्याच्यासाठी मला तोंडाची गरज नाही. मी मनातल्या मनात सुद्धा बोलून माझ्या भावना परमेश्वरापर्यंत पोहोचवू शकतो. हे जे आहे, ते म्हणजे भगवंताचं दर्शन होणं आहे. मग असं ज्यावेळेला आपल्याला आतून ते फिलिंग व्हायला लागतं, आतून त्याचा आनंद व्हायला लागतो, की मी त्याला पाहिल्याचा. मग असा एकदा आतून आनंद व्हायला लागल्यानंतर तुम्हाला वेगळं काहीच करायची गरज नाही. मग तो आतला आनंद कधीही तुमचाच आहे ना, तो दुसऱ्याचा थोडी आहे. त्यासाठी तुम्हाला कुठे जायची गरज नाहीये, त्यासाठी कशाची आवश्यकता नाहीये, की ही कंडिशन आली तरच मला आनंद होईल, असं पण काही नाहीये. कुठल्याही कंडिशनमध्ये म्हणजे त्या जे काही आपलं श्रद्धास्थान असेल, त्या देवाला आपण छान मस्त वस्त्र चढवली आहेत, हार घातलाय, अत्तरं लावली आहेत, सगळे साज चढवलेले आहेत. तरी पण मला छान वाटणार आहे आणि तो जेव्हा साधा सोबर दिसत असेल, तर काही नाही हार-बीर काही नाही, साधा आपला नुसता साधा ठेवलेला आहे आपण पुढं. तरी सुद्धा मला तितकाच छान वाटेल, कारण मला देवाचं दर्शन ह्या बाह्य गोष्टींवरती नाहीच ठरत आहे. बरोबर आहे? हो दादा. कळला विषय आता? हो, हो. तर हेच भगवंत इथे सांगतोय, की ज्याचं आतून परिवर्तन झालेलं आहे. बाह्य तुम्ही काय कर्म करताय त्याने काही आतल्याला फरक पडत नाही. ठीक आहे. सो असा 13वा विषय आपला पूर्ण झाला. आता 14 आणि 15वा जो श्लोक आहे तो दोन्ही अर्थाने एकच आहे. म्हणजे एकमेकांना पूरक आहे. तर 14व्या श्लोकात असं भगवंत म्हणतोय, "न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु, न कर्मफलं संयोगं स्वभावस्तु प्रवर्तते." तो असं म्हणतो, की परमेश्वर, ईश्वर किंवा मी म्हणजे भगवंत असं म्हणतोय,
की हा मनुष्याचे कर्तेपण, कर्म आणि कर्मफलांशी संयोग उत्पन्न करत नाही. आणि म्हणजे हे जे काही कर्म घडतायत, त्याचे जे काही रिझल्ट येत आहेत, त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. आपण म्हणतो ना, हे झालं तर देवामुळे झालं, हे झालं तर माझ्यामुळे झालं, वगैरे वगैरे. तर तो असं म्हणतो, ना मी मनुष्याच्या कर्माशी आणि ना त्याच्या कर्मफळाशी माझं कसलीही बांधिलकी अटॅचमेंट नाही. माझ्यामुळे यातलं काहीही घडत नाही, असं स्पष्टपणे भगवंत या श्लोकामध्ये म्हणतोय. मग आता प्रश्न असा पडेल की असं कसं शक्य आहे, सगळं तर त्याच्याचमुळे घडतं. मग 15व्या श्लोकाकडे आपल्याला जावं लागेल. पुढे तो असं म्हणतो, नादत्ते कस्यचित् पापम न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. तसं म्हणतो की सर्वव्यापी असलेला हा परमेश्वर कोणाचेही पापकर्म किंवा पुण्यकर्म स्वतःकडे घेत नाही, परंतु अज्ञानाने ज्ञान झाकले गेले, त्यामुळे सर्व अज्ञानी लोक मोहित होतात. त्याला ह्याच्यातून हे सांगायचंय की मी कशाशीही अटॅच नाही, पण हे जे सगळं घडतंय हे सगळं प्रकृतीमुळे घडतंय. म्हणजे थोडक्यात ज्याला आपण माया, इल्युजन, भ्रम असं जे म्हणतोय ते. आता हे थोडंसं आपल्याला बुद्धीला छेद देणार असं आहे, तर अर्थाने आहे, कारण आपण असं नेहमी म्हणत असतो की जे घडतंय ते देवामुळेच घडतंय. आणि इथं तर हा म्हणतोय देव की बाबा माझं काहीच संबंध नाही याच्यामध्ये, ना त्या घडलेल्या गोष्टींशी आहे, ना त्याच्या फळाशी आहे, चांगलं होते वाईट घडतंय. तर सिंपल एक आपण उदाहरण बघूया. एक समुद्रामध्ये नाव चालू आहे, होडी. तर ती होडी एक किनाऱ्यावरती आहे, मग हळूहळू हळू ती समुद्राच्या आतमध्ये चालली आहे. तर ही समुद्राच्या आतमध्ये किंवा समुद्रात नाव जी चालवायची आहे, त्याच्यासाठी कारणीभूत कोण आहे? कोणामुळे ती नाव जाऊ शकते तिथपर्यंत? सांगा बरं. जी होडी आहे, ती नाव आहे, जहाज आहे, त्याला त्या समुद्रात जाण्यासाठी कोणाची आवश्यकता आहे? नावाडी. ओके. हॅलो. पाणी पण हवं, नावाडी पण हवं, दोन्हीची जरूर आहे. पाणी पण हवं आणि नावाडी पण हवं. व्हेरी गुड. आता समुद्रावरती ज्या लाटा येत आहेत, त्या काही होड्या चालवण्यासाठी येत आहेत? की अरे बापरे, माझ्या समुद्रावरती कोणतरी होडी चालवणार आहे, मग मला लाटा आणल्या पाहिजेत, त्याशिवाय मी पुढे नाही जाऊ शकत, म्हणून त्या लाटा येत आहेत का? नाही. तो त्याचा स्वभाव आहे समुद्राचा. लाटा येण्यामागचं कारण काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, विज्ञान आहोत, त्यामुळे वारा आहे. त्या वाऱ्यामुळे त्या लाटा येत राहतात. समुद्राला काही फरक पडतोय का की त्याच्या पाण्यावरती जहाज चाललीये, होडी चाललीये, त्याच्यात नावाडी कोण बसलाय, त्याची कर्म काय, तो चांगला आहे का वाईट आहे का आणखीन काय, तो किती आतमध्ये जाणार आहे, किती बाहेर थांबणार आहे, काय फरक पडतोय समुद्राला? पण समुद्राशिवाय होडी नाही, हे तर मात्र खरं आहे. बरोबर आहे? उदाहरण समजतंय का बघा. समुद्राशिवाय होडी जाऊच शकत नाही पाण्यामध्ये, कारण पाणीच नसेल, समुद्राच्या लाटाच होत नसतील, तर नुसते पाण्याचं काय करायचंय? म्हणजे समुद्राशिवाय, त्या पाण्याशिवाय होडीचा काही उपयोग नाही. ते जमिनीवर तर काय होडी चालू शकत नाही. म्हणजे होडी चालवण्यासाठी पाण्याची गरज आहे, पण पाण्याला काहीच फरक पडत नाही की होडी आहे किंवा नाही आहे, किंवा त्यातला नावाडी आहे किंवा नाही आहे. ती होडी बुडाली म्हणूनही समुद्राला काही फरक पडत नाही, आणि होडी छानपैकी पुढे गेली म्हणूनही समुद्राला फरक पडत नाही. पण त्या दोन्ही मागचं कारण मात्र समुद्रच आहे, बुडण्यासाठी सुद्धा आणि चालण्यासाठी सुद्धा. म्हणून भगवंत इथे म्हणतोय की मी जो आहे, म्हणजे जे आतलं ते चैतन्य ज्याला म्हणतोय, या सृष्टीमधला जो मेन करता आहे, की ज्याच्याशिवाय ही सृष्टी चालू शकत नाही, ती एनर्जी जी आहे, त्याला काही फरक पडत नाही तुमच्या मनामध्ये, शरीराद्वारे काय कर्म घडतायत आणि काय नाही. तो आतला जो आहे, ज्याला आपण आत्मा, चैतन्य जे म्हणतोय, तो स्टेबल आहे, कॉन्स्टंट आहे, काहीही फरक पडत नाही. मग आपण जे म्हणतो की आत्म्याचा प्रवास घडतो, मग हा देह जोडून तो देह, आत्मा कुठेच प्रवास करत नाही. आपण हे पहिल्या भागापासून पाहत आलेलो आहे, नसेल तर परत पहिला भाग पहा. तो जो देह धारण करतो, तो देह कशाच्या आधारे आहे, तर त्याच्या ज्या वासना आहेत, त्या वासनांच्या आधारे त्याला पुढचा देह मिळतो, आणि त्याच्यामुळे हा जो चिरंतन असलेला
कायम मुक्त असलेला असा जो आत्मा आहे, ते चैतन्य जे आहे ते ह्या देहामध्ये अडकतं. म्हणून मुक्ती कोणाला हवी असेल किंवा मुक्ती कशाने येते, तर मन शांत झालं की मुक्ती. थोडक्यात आपला एक अगदी साध्या लेवलवरचा जरी आपण अनुभव बघितला, ज्या दिवशी आपल्याला गाढ झोप लागते, कसलाही विचार नाही, स्वप्न नाही, काही नाही. त्यानंतर आपण जेव्हा झोपेतून जागे होतो, त्यावेळेला आपण अगदी फ्रेश असतो, आनंदी असतो. का? कारण मन शांत असतं. शांत म्हणण्यापेक्षा नसतंच. चिरंतन गाढ निद्रेमध्ये असतं ते. ना कुठले विचार आहेत, ना कुठल्या भावना आहेत. पण तेच जर खूप सारी स्वप्न पडली असतील, तर सकाळी उठून सुद्धा आपल्याला असं वाटतं फ्रेश नाही आहे, झोपच नाही झाली व्यवस्थित. म्हणून भगवंत इथे असं म्हणजे त्या अर्थाने या श्लोकाकडे पहा, की भगवंत असं म्हणतो, की मी कशामध्येही नाही. माझ्यामुळे काही घडतं असं अजिबात नाही. मी तो करता नाही आणि मी कर्मही नाही. पण तो सगळ्याला कारणीभूत आहे. किंवा मागच्या वेळेला मी एक जे उदाहरण दिलं होतं ते पुन्हा देईल, की एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये काहीच आपल्याला दृश्यमान नाहीये, काहीही दिसत नाहीये आणि तिथे एक छोटीशी पणती आणून आपण त्या खोलीमध्ये ठेवली. ज्या क्षणी त्या पणतीची ज्योत ती पेटली, त्या क्षणी त्या खोलीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत, भिंत आहे, तिथं काय पडलेल्या वस्तू असतील, त्या सगळ्या दृश्यमान होतात, दिसायला लागतात. आता त्या दिसण्यासाठी म्हणून त्या ज्योतीच्या प्रकाशाची आवश्यकता आहे. पण त्या ज्योतीला काही फरक पडतोय का, की माझ्या प्रकाशाने काय दिसतंय? कदाचित तिथं एखादं भूत आलं तर ते भूत पण दिसेल. ज्योतीला काय फरक पडला? तो जो प्रकाश आहे, त्या प्रकाशाला काय फरक पडलाय? त्याने त्याचं काम केलं. दॅट इज अ प्रकृती. व्यवस्था जी आहे, सिस्टीम एकदा जनरेट झाली, की सिस्टीम त्या पद्धतीनं काम करते. मग जो त्याचा ओनर असेल, तो पण त्याच्यामध्ये काही करू शकत नाही. सिंपल भाषेत लक्षात ठेवा. व्यवस्था निर्माण झाली, की त्या व्यवस्थेचा कर्ता सुद्धा त्या व्यवस्थेसाठी बांधील असतो. त्याला स्वतःहून परत काही करायचं म्हटलं तर करता येत नाही. त्याला व्यवस्था बदलावी लागते. ज्याला भगवंत इथे प्रकृती असा शब्द वापरतो. माऊली त्याच्यावर म्हणतात, जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारू, परी तोची रची विस्तारू त्रिभुवनाचा. की ज्याप्रमाणे हा सर्वेश्वर तत्वतः क्रियाशून्य आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, तत्वतः म्हणजे अंडरस्टँडिंग लेवलवरती वरच्यावर दिसताना तो ह्या सगळ्यासाठी क्रियाशून्य दिसतो. तो कशालाही कारणीभूत नाही असं म्हणतो. परंतु तोच परी तोची रची विस्तारू त्रिभुवनाचा, परंतु तोच सगळ्या त्रिभुवनाचा रचनाकार आहे. कसं? त्या ज्योतीसारखं. त्या ज्योतीच्या प्रकाशामुळे सगळं दृश्यमान झालं. म्हणजे ती ज्योतच त्याला कारणीभूत आहे त्या खोलीमध्ये दिसायला. पण तत्वतः पाहिलं तर काय? त्यांनी प्रकाश द्यायचं काम केलं. त्याच्यात काय दिसलं? खोली दिसते का? झाड दिसतंय का? आणखीन काय राक्षस दिसतोय? त्या ज्योतीचा काय फरक पडलाय? म्हणून तत्वतः ही गोष्ट सत्य आहे, की परमेश्वर कशातही नसतो. रादर तो काही करू शकत नाही. टीव्हीची स्क्रीन काही ठरवू शकत नाही, की टीव्हीवर काय दिसायला पाहिजे. त्याचा तो हक्कच नाहीये. पण त्याच्याशिवाय काही दिसू शकत नाही हेही तितकंच सत्य आहे. एकाच वेळेला दोन्ही गोष्टी सत्य आहेत. आपण कुठल्या कॉन्टेक्स्टमधनं, कुठल्या संदर्भातून त्याच्याकडे पाहतोय, ह्याच्यावरती कुठलं सत्य आणि कुठलं नाही हे ठरेल. जर तुम्ही स्क्रीनच्या नजरेतून पाहिलात, तर चित्र जे समोर दिसतंय ते खोटं आहे. चित्र जे दिसतंय त्याच्या नजरेतून पाहिलात, तर तिथं स्क्रीन आपल्याला दिसत नाही. आपल्याला जाणवतच नसते स्क्रीन आहे. आपण पिक्चर म्हणूनच पाहत असतो. म्हणजे त्या क्षणापुरतं स्क्रीनचं अस्तित्व नसतं. असा हा 14 आणि 15व्या अध्यायामध्ये भगवंत इथं सांगतो, की जरी तुला हे सगळं वाटत असलं, हे सगळं मी करतोय, तर माझा ह्याच्यात काही संबंध नाही. ही माझी प्रकृती आहे किंवा माया आहे. आणि मग ह्या दृष्टिकोनातून आपण तो दुर्गा सप्तशतीचा पहिला अध्याय पण मी त्याला रेफरन्सला सांगितलं होतं, की नेमकी माया कशी आहे. आणखीन डेप्थमध्ये त्याच्यावर जरूर विचार करा. तर हे गोष्ट उलगडून समजायला लागेल, की नेमकी प्रकृती, शक्ती म्हणजे नेमकं काय आहे? कशाप्रकारे चालतं आणि मग परमेश्वराचं अस्तित्व जे आहे, ते कशाप्रकारे वर्कआउट होतं. अशा प्रकारे हा 14वा आणि 15वा श्लोक जो आहे, तो या ठिकाणी संपतो. त्यामुळे लॉजिकली बघितलं तर तुम्ही म्हणाल, की बरोबर आहे भगवंताचं असं म्हणणं. आत्ता जी उदाहरणं दिली त्या उदाहरणं बघा. आता अशी कितीतरी उदाहरणं तुम्हाला देता येतील. तुमच्या वैयक्तिक जीवनात जरी तुम्ही फक्त ऑब्झर्व्ह केलं थोडंसं,
तरी तुम्ही म्हणाल अशा बऱ्याच गोष्टी आपल्या जीवनात घडतात, की त्या घडतात तर माझ्यामुळे, पण मी काहीच त्याच्यामध्ये करत नाही. सो हा जो भाग आहे हा निसर्गामध्ये सगळीकडे तुम्हाला दिसेल. म्हणून तत्वतः पाहिलं तर मी काहीच केलेलं नाहीये. पण करणारा मीच असतो सगळ्याचा. असं भगवंत इथे स्पष्टपणे सांगतोय. त्यामुळे क्लेम ज्याला आपण करतो, की तुझ्यामुळेच सगळं झालं, त्याला कॉन्टेक्स्ट कुठला आहे संदर्भ ते लक्षात घ्यावा लागतो. जर तो म्हणला, की तू कुठल्या कॉन्टेक्स्टमधनं मला म्हणतोयस, की चैतन्य रूपाने तू तिथेच असतोस ना? मग तो म्हणतो मी चैतन्य रूपाने आहे, मग मी काहीच करत नाही. करतोय तर तू करतोयस, माझा काय संबंध आहे? पण त्याची एनर्जी आपल्याला विचार करायला सुद्धा ऊर्जा लागते ना. आपण ज्याला आजारी पडलेलो असतो, थकलेलो असतो, काही अगदी एक शब्द सुद्धा बोलायची इच्छा होत नाही आपली. इतकी आपण गलित गात्र असतो. कुठे येतात तो मनात विचार? शांत पडलेला असतो. नको बाबा, काही विचार नको आणि काही नको. कारण विचार करण्याला सुद्धा एक शक्ती लागते. ती शक्तीच नाहीये माझ्याकडे. श्वास घेण्यासाठी एक शक्ती लागते. प्रत्येक माझ्या शरीरातल्या प्रत्येक अवयवातल्या प्रत्येक गोष्टी चालण्यासाठी शक्ती लागते. ह्या शक्तीमुळे तर सगळं घडतंय. विचार करा, ह्यातली ही सगळी शक्ती, एनर्जी आपण काढून टाकली. काय उरेल? काही उरणार नाही. जे आहे ते फक्त जड गोष्टी दिसतील आपल्याला. त्याचं अस्तित्व झिरो. म्हणजे जसं विवेकानंदांच्या बाबतीमध्ये हा घडलेला प्रसंग आहे, की सगुण आणि निर्गुण हा वाद आपल्याकडे अगदी पुरातन कालापासून आहे. पुराण कालापासून. की सगुणाची सेवा करावी का निर्गुणाची सेवा करावी? तर विवेकानंद हे तशा अर्थाने बघितले तर निर्गुणाचे उपासक आहेत. पण त्यांचे गुरु हे काली उपासक आहेत. त्यामुळे ते सगुणाचेही तितकेच, कारण सद्गुरूंकडनं मिळालेली ती सेवा आहे. त्यामुळे सगुणाचेही तितकेच पुरस्कर्ते आहेत. तर असाच जेव्हा प्रसंग घडला, की विवेकानंदांना ज्याला विचारलं, की सगुण की निर्गुण श्रेष्ठ काय? त्याला विवेकानंदांनी, ह्या राजाच्या दरबारात घडलेला किस्सा, तर विवेकानंद म्हणले, त्या राजाला म्हटले, की बाबा जरा तुमच्या तो भिंतीवरती लावलेला तुमच्या वडिलांचा फोटो घेऊन येता का? तर राजाने, ते म्हणतायत स्वामीजी म्हणून फोटो घेऊन यायला सांगितलं एका नोकराला. तो सेवक घेऊन आला. आणि स्वामीजींनी सांगितलं याच्यावर थुंका म्हणे फोटोवरती. तर राजाला राग आला. म्हणे स्वामी असला म्हणून काय झालं, काही करायला लावाल का मला? तो म्हणला, अहो थुंका. स्वामीजी म्हटले, थुंका की याच्यावर, काय हरकत आहे? नाही नाही म्हणा, असं कसं तुम्ही सांगता, माझ्या वडिलांचा फोटो आहे. स्वामीजी म्हणले, वडील कुठे आहेत? ते वडिलांचा फोटो आहे ना. फोटोवर थुंकल्याने काय होतं? वडिलांवर थोडी थुंकायला सांगतो मी. राजाला कळलं स्वामीजींना काय सांगायचं, की हे जे सगुण आपण म्हणतोय, हे जरी त्या परमेश्वराचाच त्याच्याशी काही संबंध नाही, पण त्याच्याशिवाय ते अस्तित्वातच असू शकत नाही ना. वडील जरी नसले तरी वडिलांचंच त्याच्यावरती रूप असल्यामुळे ते वडिलांइतकंच आदरार्थी असतं ना तो फोटो सुद्धा. तसंच देवाच्या मंदिरामध्ये किंवा आपण घरामध्ये जी प्रतीकं ठेवतो, मूर्त्या ठेवतो, फोटो ठेवतो, ते तितकंच महत्वाचं आहे जितकं तो निर्गुण परमेश्वर जो आपण सत्य म्हणतो तो तितकाच. कारण मला त्याची गरज आहे. एक वेळ ज्याला माझी अवस्था उन्नत अवस्थेमध्ये असेल, त्यावेळेला मला ह्या प्रतीकांची आवश्यकता नसेल, त्यावेळेचा विषय तेव्हा. आत्ताच्या घडीला, आत्ता माझी अवस्था ज्या लेव्हलवरती आहे, तिथूनच मला ती गोष्ट बघावी लागेल ना. मी गप्पा मारायच्या निर्गुणाच्या आणि इकडं बाकीच्या गोष्टी कसं चालेल? म्हणून जे चित्तशुद्धी आहे, अनुभव, म्हणजे एखादी गोष्ट अनुभवणं ही जी गोष्ट आहे, अनुभवल्यानंतर मला त्याची गोष्ट एक्सप्लेन करावी लागत नाही. भाजल्यानंतर कसं वाटतं, एकदा भाजून घ्या म्हणजे कळेल. सांगायला कशाला पाहिजे? नाही, नाही खूप वेदना होतात, असं होतं आणि तसं. उपयोग काय त्याचा? एकदा भाजून घेतलं, की आयुष्यभरासाठी कळलं भाजल्यावर काय होतं. एकदा अनुभव घेतला. म्हणून ते परमेश्वराचं दर्शन असं असलं पाहिजे, असं म्हणतात, की का ते रिपीट करायचं असतं? पुन्हा, 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 पुन्हा का घ्यायचं? की कधीतरी एक क्षण असा येईल, की ज्या दिवशी मी दर्शन घेईल, त्यावेळेला ते इतकं जबरदस्त असेल, की आता मला पुन्हा दर्शनाची इच्छा होणार नाही. का दर्शनाची इच्छा होणार नाही? कारण आता तो माझ्यापासून विलगच होऊ शकत नाही ना. भक्त आपण जेव्हा म्हणतो, तो विभक्त होत नाही, तो भक्त. म्हणजे काय? की जो 24 तास प्रत्येक क्षणाला त्याच्यासोबत असतो, त्याला काय फरक पडतो? तो म्हणेल, "मी त्या भगवंताशिवाय विलग होऊच शकत नाही. तर मी मंदिरात गेलो काय किंवा नाही गेलो काय? काय फरक पडणार आहे?" पण ती अवस्था तर यायला पाहिजे. मी म्हणणं आणि खरंच ते अनुभवलेलं असणं, तसं जगणं, याच्यात खूप फरक आहे. म्हणायला काय, काही म्हणू आपण. मला एवढं ज्ञान आहे आणि तेवढं ज्ञान आहे. सगळं म्हणायला सोपं आहे. प्रत्यक्ष त्याचा अनुभव जो आहे,
पण ज्याने तो अनुभव घेतलाय त्याच्या देहबोलीमध्ये, विचारधारेमध्ये, वागण्या बोलण्यामध्ये सगळ्यामध्ये आपल्याला फरक दिसायला लागतो. त्याला सांगावं लागत नाही की अरे मी बदललोय बरं का आता. कशाला सांगायचं, दिसतोय ना आम्हाला तुझ्याकडनं, बघितल्यानंतर कळतं. हा जो फरक आहे तोच फरक आपल्याला इथे समजून घ्यायचा आहे. म्हणून ही जी गोष्ट आहे ती विचारांनी जाणून घ्यायची, त्याच्यावरती चिंतन का करायचं. कारण हे वरवर सांगून नाही कळणार, मला माझ्या जीवनात डोकावून पाहावं लागेल कसं घडतं हे माझ्या जीवनात. बघा, एखादा एक छोटासा प्रसंग सांगतो उदाहरण दाखल. एक रमेश नावाचा व्यक्ती होता, आहे. आयुष्यामध्ये लहानपणापासून त्याचे विचार पूर्णतः नास्तिक. काही संबंध नाही आपला देवाचा आणि काही संबंध नाही. अगदी एकादशी, गुरुवार, रविवार सगळे सण वार, सगळे मटण, मांस, मच्छी, दारू सगळं पिण्यासाठी तो म्हणजे काय होतं, रेडी असायचं. कधी पण काही करायचं, काही कशाचं बंधन नाही. आयुष्याच्या एका वळणावरती अशी गोष्ट घडली की सहज म्हणून त्यांच्या मित्रांचा कंपू ट्रिपला गेला होता आणि ट्रिपला गेल्यानंतर एका दत्तांच्या स्थानावरती गेला. तर ह्याची तर तशी काही इच्छा नाही. मित्रांनी बळजबरीनं, कारण एकट्याला ह्याला ठेवण्यापेक्षा चल म्हणे आमच्याबरोबर, तुझं काय, तू नाही घ्यायचं नको घेऊ, काही प्रश्न नाही, पण आमच्यासोबत चल, असं म्हणून त्याला आतमध्ये नेलं, बळ ह्यांच्यासोबत ठेवलं आणि हे जसे दर्शन करायला गेले तसे ह्यालाही नेलं. आणि जेव्हा त्या गाभाऱ्याच्या ठिकाणी दत्त महाराजांचं स्वरूप त्यांनी पाहिलं, छानशी अशी एक काय म्हणतो आपण त्याला, ब्रह्मा विष्णू महेश अशा 3 तोंडांनी युक्त 6 हातांची अशी छानशी एक उभी मूर्ती, मागे छानशी गाय, असं सगळी ती मूर्ती तिथे सजवलेली होती आणि म्हणजे गाभाऱ्यात होती ती. ज्या क्षणी त्यांनी त्या मूर्तीकडे पाहिलं, काय झालं कोणास ठाऊक, त्यालाही माहित नाही काय झालं, पण तो ते झाल्यानंतर जेव्हा बाहेर आला तो म्हणला, अरे काहीतरी वेगळंच झालं म्हणे मला. आणि असं करून त्या दिवसापासून, त्या क्षणापासून इतका बदलला. नास्तिक असलेला माणूस रोज दत्ताच्या दर्शनाला जायला लागला. नास्तिक असलेला माणूस रोज जपजाप्य करायला लागला, उपवास करायला लागला गुरुवारचे. सगळं काही त्याचं जीवन बदलून गेलं. आता हे बदललेलं आहे हे त्याला सांगायची गरज पडली का? नाही. त्याचे जे मित्रकंपू होते त्यांना ही गोष्ट कळली, की अरे आपण तिथे गेलो होतो आणि त्याच्यानंतर ह्याच्यात काय झालं माहित नाही, पण त्याच्यानंतर बदलला. आणि त्याच्यानंतर त्याचं आयुष्य पूर्णतः बदलून गेलं. खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या. ज्या काही रोजच्या त्याच्या गरजा होत्या, त्या गरजा बदलल्या. जे त्याला पहिलं वाटायचं की ह्याच्यात खूप मजा आहे, त्या सगळ्या गोष्टी आता त्याला निरर्थक वाटायला लागल्या. हे सगळं घडायला लागलं. घडलं कशाने? एका त्या दर्शनातून. त्या क्षणी काय झालं असेल हे त्याला आणि महाराजांना दोघांनाच माहिती. आणि ही गोष्ट आहे. असं तुम्हालाही कदाचित तुमच्याही आयुष्यातले काही प्रसंग असतील किंवा तुमच्या परिचित लोकांमधले असतील. हा जो बदल आहे, तो बदल त्या दर्शनातून म्हणजे आंतरिक होणं जे आहे ते आवश्यक आहे. तसं इथे भगवंत आपल्याला ते सांगू पाहतं की काय घडलं पाहिजे नेमकं. आतून घडायचं आहे म्हणून कर्म करायलाच पाहिजे, कारण कर्म केल्याशिवाय त्याची रियालिटी टेस्ट कशी होणार, की तुम्हाला जे कळलंय ते खरंच घडतंय का नाही तुमच्याकडनं. ह्याच्यासाठी कर्म करणं आवश्यक आहे. नुसतंच घरात बसून राहायचं 24 तास आणि म्हणायचं देव मला सगळं देईल किंवा मला सगळं ज्ञान आहे, आता मला काही कुठं जायची गरज नाही, उपाशी मरायचा माणूस. कर्म करायलाच पाहिजे. त्याला कर्म करायचं म्हणल्यावर व्यवहारात जगावंच लागेल, चांगल्या वाईट गोष्टी सगळ्या सांभाळाव्या लागतील. पण आंतरिक भावना काय असली पाहिजे तेही. म्हणून संतांचा सहवास, आता संत आजच्या जगामध्ये फार कमी आहेत, त्यामुळे मग संत कोण, तर मग संतांनी दिलेले ग्रंथ हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. यांच्या सहवासात राहून राहून आपल्याला त्याची जाणीव व्हायला लागते आणि मग आपण त्या वाटेवरती चालायला लागतो. म्हणून संत सज्जनांचा सहवास जो म्हणतो, सद्गुरूंचं सानिध्य म्हणतो, सद्गुरूंची सेवा जी म्हणतो, हे सगळ्याचं कारण तेच असतं. ते रोज एकच जप 10 वेळा सांगून ते काय मिळणार आहे त्यांना? त्यातनं मिळतं हेच की आपल्यातला बदल अपेक्षित असतो. तर अशा प्रकारे हा 13, 14 आणि 15 हे कर्म किती महत्वाचं आहे, पण ते करत असताना कशा प्रकारे ते ज्ञानयुक्त असलं पाहिजे हे भगवंत इथे सांगतो, की कर्म आणि ज्ञान हे 2 सेपरेट नाही आहेत. ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहेच आहे, त्यात दुमतच नाही, पण त्यासाठी कर्माची आवश्यकता आहे. म्हणजे
कुठलीही गोष्ट आधी ठरवून करावी लागते, मग ती हळू-हळू त्याची सवय लागायला लागते आणि मग ते आपसूक घडायला लागते. आपल्या सगळ्यांना ह्याचा अनुभव आहे. आपण लहानपणापासनं म्हणजे शिकवत असतो किंवा आपण शिकत आलोय. नेहमी खरं बोलावं, असं करावं, तसं करावं. तर ते आपण सगळंच तसं वागतो का? तर नाही वागत. पण किमान ते लहानपणी ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्याच्यानुसार आपल्या डोक्यामध्ये नेहमी विचार असतात, की आपण असं जगलं पाहिजे. तर सातत्याने त्या गोष्टी सांगण्यामागचा उद्देशच तो असतो, की आपण तसं घडावं. 100% घडू का? नाही घडणार. 50 जरी घडलो तरी हरकत नाही. म्हणून संत सज्जनांचा सहवास आहे, ग्रंथांचा अभ्यास आहे आणि प्रत्यक्ष कृती करणं आहे, या गोष्टी. आणि मग विवेकानंद म्हणले तसे, गीता वाचून जेवढी कळणार नाही, तेवढी फुटबॉल खेळून कळेल. ह्याच्या मागचं की प्रत्यक्ष तुम्हाला ते कृतीत उतरवल्याशिवाय त्यातला अर्थ जो आहे, त्याचं रिअलायझेशन जे आहे, हे कळणार नाही. अशा प्रकारे हा 13, 14, 15 हे 3 श्लोक आज आपण पाहिले. थोडेसे शॉर्टमध्येच आपण घेतले, कारण मागच्या वेळेला एक तर त्याचं डिटेल आपण पाहिलं होतंच आणि आज रिपिटेशन होतं, त्यामुळे थोडंसं शॉर्टमध्ये आपण पाहिलं. पण आशा करतो की तुम्हाला हा श्लोक, त्यातला आशय समजला असेल